आज का वचन रोमांस अध्याय 12 वचन 1-2. म्हणून बंधूंनो, देवाची दया समरूप मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या, म्हणजे देवाची उत्तम व त्या संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्याच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील. येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, वैराची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर ते आजारी आहेत त्यांना आहे. पण येशूने त्यास म्हटले, जो कोणी नागारला आपला हात घातल्यावर मागील गोष्टीकडे पाहत राहतो, असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल. तुम्ही हे तुम्हास माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा. थँक यू जीजस. धन्यवाद.